नमस्कार, मी सलीम शेख बोलतोय कोंगनोळीतून. हा, सलीम शेख, कोंगनोळी तालुका तालुका कवठेमंका, जिल्हा सांगली. हा भाई बोला. सरांचा आपला एक मित्र आहेत बेळिंकेला, प्रवीण कोडक म्हणून मित्र आहेत बेळिंकेला. बरोबर. त्यांच्या प्लॉटला फ्लॉवरिंग मध्ये पूर्ण कूज चालू होती. फ्लॉवरिंग असताना पाऊस चालू भरपूर प्रमाणात पाऊस चालू होता. 12 दिवस सलग पाऊस चालू होता. बरोबर. त्या टायमाला सरांनी एनडी पाटील सरांनी आम्हाला ते शेड्यूल दिलं. बॅगेमधलं 0050, बॅगेमधलं पोटॅश सल्फेट ऑफ एसओपी प्लस M45 बरोबर प्लस सल्फर 80% असा स्प्रे घ्या. त्या स्प्रे मुळे जवळजवळ ती बाग 50 ते 60% पर्यंत आम्ही वाचवण्यात यशस्वी झालोय. 50 ते 60% वाचलेली आहे. तरी 30-35 बंच त्या बागेत शिल्लक आहेत. बरोबर. आणि जेवढं बंच राहिलेत एक नंबर राहिलेले. एक नंबर झालेले. म्हणजे दरवर्षीपेक्षा काही पैसे कमी होतील त्या बागेला? दरवर्षीपेक्षा प्लॉटचे पैसे जादा होणार आहे. अच्छा, बरं. संख्या 50-60 होती. 30-35 बंच त्या प्लॉटवर राहिलेत. बरोबर. सरांच्या मार्गदर्शनामध्ये प्लॉट सक्सेस झालेला आहे. बरोबर. 12 दिवस सलग पाऊस असताना सुद्धा प्लॉट वाचलेला आहे. बरोबर. आणि सलीम भाई, मला एक सांगा की त्या तारखेचे तुमच्या भागामध्ये बरेचसे प्लॉट असतात. त्या प्लॉटचे अजिबात सर 1 तारखेपासून 22 तारखेपर्यंत 22 सप्टेंबर एक प्लॉट राहिलेला नाही. म्हणजे काय झालं? कूच झालेली, संपूर्ण कूच झालेली. बरं. ह्या कुजी करता लोकांनी काय काय फवारण्या केल्या? भयानक फवारणी केली असते. अंदाजे प्रति एकर किती पैसे खर्च झाले असावे? प्रति एकर जवळ 15 ते 20 हजार रुपये एकरी. 15 ते 20 हजार रुपये एकरी खर्च झालेला आहे. पण तरी कशानंही रिझल्ट मिळालेला नाही. बरोबर. साहेबाच्या मार्गदर्शन सिंपल आणि साधे उपायानुसार ती प्लॉट वाचलेले आहे. बरोबर. तर मी सलीमभाई यासाठी हा व्हिडिओ केला की ऑडिओ म्हणजे रेकॉर्डिंग जे आहेत, लोकांचे फोन आलेले, आम्हाला खूप चांगले रिझल्ट आले, आम्ही वाचलो, असे माझ्याकडे जवळपास एक 200-300 ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. आणि ते मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला सगळीकडे पाठवलेले आहेत. मग ते ऑडिओ जो आहे तो आपल्याला युट्यूबवर आणि फेसबुकवर टाकता येत नाहीये. म्हणून मी आज हा व्हिडिओ एक तुमचा चहा घेईपर्यंत, संध्याकाळच्या वेळेला मला चहा खूप आवडतो, तो पण बिना दुधाचा, यासाठी चहाची वेळ असल्यामुळे मी तुमच्याकडे थांबलो. संध्याकाळ होत बऱ्यापैकी झालेली आहे. तर यासाठी सलीमभाई, मग तुम्हाला काय वाटतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये शेतकऱ्यांना एवढा प्रॉब्लेम होतो, तरी मला वाटत नाही की जरी माझ्याकडं 1000 लोकांनी, 1000 नाही, जवळपास मला वाटतं 3 वर्षापूर्वी माझ्या मोबाईलमध्ये नंबर होते साधारणतः एक 32,000 आणि आज 41,000 नंबर माझ्या मोबाईलमध्ये फीड झालेले आहेत. तर ह्या 41,000 नंबरमुळं मला मध्ये 50% नंबर आहे हे गळकूज, म्हणजे कूज झाली नाहीये आणि होऊ नये याच्याबद्दल आलेले फोन आहेत. मी ते फीड केलेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये. मी तुम्हाला दाखवेन आता लगेच, हा व्हिडिओ बंद झाल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये किती नंबर फीड आहेत ते. तर म्हणजे भारतामध्ये आपल्या साधारणतः महाराष्ट्रामध्ये म्हणू आपण, भारतामध्ये म्हणण्यापेक्षा जवळपास 90 ते 95 हजार द्राक्ष बागायतदार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि एक 5 ते 5.5 लाख एकर द्राक्ष आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर हे लोक याच्यामध्ये जवळपास 25%, म्हणजे 25,000 लोक कुजीमध्ये दरवर्षी मरतात. मग यांना 15 ते 20 हजार रुपये खर्च करतात. आणि हा एवढा साधा फॉर्म्युला आहे. मला त्या M45 मधून रुपया मिळणार नाही, सल्फर मधनं रुपया मिळणार नाही, किंवा पोटॅश मधनं मिळणार नाही, किंवा हे जे विकणाऱ्या कंपन्या आहेत ते मला ओळखत पण नाहीये. बरोबर आहे. पण एक शेतकऱ्यांना मला जो अनुभव आलेला आहे, मी सुद्धा बघा, मी पण द्राक्ष बागायतदार आहे, मी स्वतः फवारण्या करतो सगळ्या. मी सुद्धा काही एक 4-5-6 वर्षाच्या अगोदर फ्लॉवरिंग मध्ये पाऊस येणार असेल तर आपण CPPU मारून घेऊ अगोदर, म्हणजे प्री ब्लूम मध्ये, म्हणजे फ्लॉवरिंगच्या अगोदर 4-5 दिवस डायमोर मारू, किंवा सुपरशक्ती कंबाईन मारू, किंवा अजूनही काही मारू. एखादं औषध असतं की ते घडात पाणीच राहू देत नाहीत असं म्हणतात. क्युरेटर आहे ते. नाही, आपलं नाव नाही घ्यायचं एखाद्याचं. पण खरंच असं भाई तुम्ही झालेलं बघितलंय का? नाही झालं, बघितलं नाही. पण असं एखादं घडात पाणी राहणार नाहीये असं एखादं औषध मारलं आणि ती बाग कुजायची राहिली, असा तुमचा काय अनुभव आहे का? असं काय नाही. आणि खूप महागडे औषध आहेत, पण ह्यानं कुजायचं थांबतंय का? नाही. याच्यासाठी मी एकच सांगत असतो सगळ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना मी खूप कार्यक्रम घेतलेले आहेत की
बाबा पावसामध्ये, पडत्या पावसामध्ये तुम्ही मी मारायला सांगतोय, बरोबर आहे. आणि लोक म्हणतात ही एन डी पाटील सगळ्याला पिलीवकर काय करते, रात्रीच लोकांना पडत्या पावसामध्ये विनाकारण काम लावतोय, त्याला काम लावतोय. मग पडत्या पावसामध्ये पाऊस जर पडत आहे आणि पाऊस जर पडत आहे तर ते फवारणी केली का ते धुवून जाईल असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे, बरोबर आहे भाई, बरोबर आहे. तर हे असं वाटतं, पण काय असतं, ज्या वेळेला वरून पाऊस पडत असतो आणि तो घड पाण्यानं भरतो फ्लॉवरिंग मधला, आणि तो गच्च भरला, म्हणजे 25% जर फ्लॉवरिंग असेल आणि एक इतीपेक्षा लहान घड असेल तर त्यात साधारणतः एक 30-40 मिली पाणी असतं प्रत्येक घडामध्ये. जर इतभर घड असेल, 50% फ्लॉवरिंग असेल, तर त्या घडामध्ये पाणी असतं किती, साधारणतः एक 80 ते 90 मिली. आणि जर 90% फ्लॉवरिंग असेल, सेटिंगच्या जवळ आला असेल आणि 1.5 वीत लांब घड असेल तर त्याच्यामध्ये 150 मिली पाणी असतं. आणि हे पाणी आपल्या घडाच्या दांड्यामध्ये आणि मण्याच्या देठामध्ये घुसतं आणि त्याचा आकार दुप्पट होतो. हे आम्ही मोजलेलं आहे. हे मोजण्यासाठी व्हर्नियर कॅलिपर वगैरे असं काही कुटुंब त्याला पण लागत नाही, किती फुगलं आणि किती राहिलं. तर त्याची फोटोग्राफी घेऊन अशी एक ऍप आहे की तो किती पट मोठा झाला तर दुप्पट ते तिप्पट मण्याचा देठ मोठा होतो आणि मेन घडाचा दांडा आहे तो जवळपास दुप्पट होतो आणि मण्याचा देठ तिप्पट मोठा होतो. तो पाणी ज्या वेळेला आत जातं त्यावेळेला ते कुजवायला चालू करतं आणि ते कुज कधी दिसते, 3 दिवसानंतर, 72 दिवसानंतर, तासानंतर दिसते. त्यावेळेला तुम्ही काही मारलं तर ते कूज ऑलरेडी झालेली असते, त्यामुळं तुम्हाला काहीही परिणाम भेटणार नाहीये. मग पोटॅश आणि सल्फर काय करतं, आपण बेदाणा तुम्ही कधी केला असेल किंवा बघितलं, तुमच्या ओळखीचे असतील ना बेदाणे शेतकरी, बेदाणा करताना आपण काय टाकतो, पोटॅशियम बायकार्बोनेट. मग त्या पोटॅशियम बायकार्बोनेट मध्ये काय असतं, पोटॅश पण असतो आणि सल्फर पण असतं आणि त्याच्यामध्ये सल्फर पण टाकतात डिपिंगला. मग बेदाणा आपला तयार होतो. बेदाणा तयार होतो म्हणजे काय, प्रत्येक द्राक्षाच्या मण्यामध्ये 80% पाणी असतं, बरोबर आहे. आणि ते पाणी बाहेर काढणं म्हणजेच किसमिस तयार करणं, मनुका तयार करणं, बेदाणा तयार करणं, बरोबर आहे. तर हीच क्रिया आपण फ्लॉवरिंग मध्ये करतो. पण आपण मणी नसतात त्यावेळेला, मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये त्या मण्याच्या, त्या घडाच्या दांड्यामध्ये शिरलेलं पाणी, जो दुप्पट मोठा झालाय पाणी शिरून, आणि प्रत्येक मण्याचा देठ जो केसापेक्षा लहान आहे हा तिप्पट मोठा झालेला आहे, पण आपल्याला डोळ्यानं जाणवत नाहीये, लक्षात येत नाहीये. तो आपण ह्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं मोजलेला आहे. मग त्यातलं पाणी बाहेर काढणं म्हणजे इंग्रजीत एक शब्द आहे त्याला डिहायड्रेशन, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो निर्जलीकरण. हे निर्जलीकरणच आपण करतो त्या ठिकाणी. दुसरी शंका माणसाला राहते, ती म्हणजे काय राहते, तर पडत्या पावसामध्ये त्या घडामध्ये पाणी कसं काय राहील. आपण फवारणी करून बघा, जवळपास मोठा पाऊस जरी असला तर 20 मिनिटं त्या घडातलं पाणी बाहेर निघणार नाही. कोणतं पाणी, औषधाचं पाणी. पण पडत्या पावसामध्ये त्या घडामध्ये पूर्ण पाणी आत गेलेलं आहे, बरोबर आहे. मग हे पाणी आत कसं काय जाईल. एक आपण प्रयोग करायचा, बिस्लेरी घ्यायची, त्याच्यात पाणी भरायचं आणि 1 लिटर पाण्याला एक दुसरं आपण द्रावण तयार करायचं, सोल्युशन तयार करायचं. 1 लिटर पाण्याला 7-8 ग्रॅम SOP टाकायचं 50 किलोच्या बॅगेतलं, 5-6 ग्रॅम सल्फर टाकायचं आणि 4-5 ग्रॅम M45 टाकायचं. त्याचं द्रावण हलवून तयार करायचं. एक इंजेक्शन घ्यायचं सुई सहित आणि ती इंजेक्शनची सुई बाटलीला खाली घुसवायची आणि हळूहळू ते द्रावण त्या बाटलीमध्ये घालायचं. मग बाटलीतलं पाणी कसं आहे, स्वच्छ आहे. आणि हे आपण द्रावण कुठं सोडलं, बाटलीच्या बुडामध्ये हळूहळू सोडलं. 10 मिनिटं लागू द्या सोडायला. एक 15-20 मिनिटानंतर आपल्याला लक्षात येईल की पाणी खालपासून वरपर्यंत एकसारखं गढूळ होतं. म्हणजे आपण फवारणी केलेलं पाणी आहे, सॉरी, घडामध्ये जे पावसाचं पाणी आहे, बरोबर आहे भाई, ते पाणी कोणतं आहे, पावसाचं स्वच्छ पाणी आहे. त्या पाण्याचा TDS किती आहे, 0. त्याचा pH किती आहे, न्यूट्रल. आणि आपण हे द्रावण तयार केलेलं जे आहे, आपण काय म्हणतो, जर कोरडा घड असेल तर 3 ग्रॅम SOP, 1.5 ग्रॅम सल्फर आणि 2.5 ग्रॅम M45. जेवढं घडामध्ये पाणी जास्त तेवढं ह्याचं तिन्हीचं प्रमाण वाढवायचं. मग ते दुप्पट करायचं, तिप्पट करायचं, 4पट करायचं का 5पट करायचं हे आपण ठरवायचं. घडामध्ये जेवढं पाणी जास्त तेवढं हे प्रमाण वाढवायचं. मग ह्या पाण्याचा TDS किती होतो माहिती आहे भाई, आम्ही मोजलेला आहे. या पाण्याचा TDS होतो 2000 ते 5000.
म्हणजे कमी TDSच्या पाण्यामध्ये थोडं जरी जास्त TDSचं पाणी गेलं तर ऑस्मॉसिसच्या नियमाप्रमाणे ते पाणी वरपर्यंत गढूळ होत जातं आणि आपल्या ब्लोअरच्या हवेनं सुद्धा पाणी भरपूर बाहेर येतं. हवेच्या ब्लोअरच्या हवेनं भरपूर पाणी बाहेर येतं. जेवढं पाणी बाहेर आलं तेवढं आपण फवारलेलं पाणी त्याच्यात आत जातं. आत गेलं आणि मग पडत्या पावसामध्ये 20-25 मिनिटं कधी कधी अर्धा तास त्या घरातलं पाणी गढूळ पाणी असतं ना ते बाहेर निघत नाही. का निघत नाही? कारण त्या घरामध्ये पाणी जाऊन जाऊन काय होतं, त्या घरातली हवा सगळी बाहेर निघालेली असते. त्या घरातली हवा बाहेर निघाली तर आतलं पाणी आतच राहतं, बाहेरचं पाणी आत जात नाही. कारण ते पूर्ण बाटली भरलेली आहे. ती बाटली भरलेली आहे. जोपर्यंत त्यातली हवा बाहेर निघणार नाहीये, हवा नाहीच आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आतलं पाणी बाहेर लवकर निघणार नाहीये. म्हणून पाऊस उघडल्यानंतर वजनानं ते पाणी हळूहळू कमी होतं. जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत ते गढूळ पाणी किंवा औषधाचं हे आपण तयार केलेलं पाणी हे बाहेर निघत नाही. म्हणून आपला प्लॉट कुजीपासून वाचतो. तर तुम्हाला हे भरपूर अनुभव आलेले आहेत. बाकी मित्रांनी पण सांगितलेलं आहे, तुम्ही खूप प्लॉट बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये द्राक्ष शेती करणं हे गरजेचं आहे. तुमच्या बागेवर आज तो जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करपा आलाय पाणी उतरायच्या अगोदर, जो मागच्या वर्षी कौलापूर आणि मणिराजुरी भागामध्ये त्यानं धुमाकूळ घातला आणि यावर्षी तुमच्या गावामध्ये हे पोंगनुळी गाव आणि तुमच्या जवळच असलेले कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये हिंगण गाव आहे, शिंदेवाडी आहे. इकडे भरपूर लोकांचे प्लॉट, आपण आताचा प्लॉट बघितलाय तो 100% गेलेला आहे. त्याच्यामध्ये रुपया मिळणार नाही आहे. पण याच्यासाठी भरपूर काही प्रयोग चालू आहेत. आमचे पण प्रयोग चालू आहेत माझ्या पर्सनल लेवलवर. ते मी तुमच्याकडून जे सॅम्पल घेतलेले ते माझ्या मुलाकडे देणार आहे. ऍग्रिकल्चर कॉलेज पुणे जे सगळ्यात जुनं आहे शिवाजीनगरचं, तिथं माझा मुलगा शेवटच्या वर्षी 6 महिने राहिलेले आहेत. तो त्याच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये हे वाढवणार आहे. आणि ऑक्झिरूट जे तुम्ही फवारलं त्याचे रिझल्ट आले असं आपल्याला वाटतंय. पण आजपर्यंत 7 ते 8 लोकांनीच सांगितलेलं आहे की ऑक्झिरूटचे ह्या करप्यावर रिझल्ट आलेले आहेत. जोपर्यंत 100 लोक सांगत नाहीयेत की ऑक्झिरूट हा जर अगोदर 3-4 वेळा मारलेला असेल किंवा एकदा मारलेला आहे कुठंतरी दिसल्यानंतर मग तो कंट्रोल होतो. 100 लोक जोपर्यंत सांगणार नाहीयेत तोपर्यंत आम्हाला ऑक्झिरूट या रोगावर प्रमोट करायचं नाही किंवा सांगायचं नाहीये. आपला आता हे प्रयोग चाललेले आहेत. तर भाई धन्यवाद. तुमच्या घरी आज आलो, मला तुमच्या ब्लॅक टीचा चहाचा आनंद मिळाला आणि वेळेवर संध्याकाळी गरज असताना चहा आपल्याला मिळाला. आपला भाईचारा असाच आयुष्यभर टिकून राहावं अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते.